हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तरी बघा आता मी भाकरी करायला लागली. बघा भाकरी ह्यात केले वरण आणि ह्यात केली भाकरी तव्यामध्ये. आणि भाजी अजून नाही केली करायची. वरण केले कारण श्रीषा पण खाती आणि समृद्धीला पण वरण आणि भाकरी देणार आहे मी. भात पण केलाय. आज पण काय पावसाचं वातावरणच आहे. बघा मी भाकरी भाजली आता छानपैकी. आता समृद्धीला जेवण पण करायला देते. आणि ते तुम्हाला सांगते की आम्ही गेलतो समृद्धीला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला. वाजतंय लेट झालं तर भाकरी करायला. सकाळी नाश्ता करूनच गेलते, पाणी वगैरे भरलं, कपडे धुतली आणि मग गेले. आज तर सकाळी शाळा होती पण मी गेली शाळा काय सुटली नव्हती, त्याच्यामुळे ॲडमिशन घेतलं समृद्धीच्या शाळेमध्ये. आता मंगळवारपासून रेग्युलर शाळेत पाठवायला सांगितलंय तिला. शाळेचं टायमिंग पण भरपूर आहे. सकाळी 10:15 ते 4:45. घरी यायला 5:10 होते. त्याच 5 वाजून 10 मिनटं. कारण पटपट समृद्धीला पटपट चालत नाही. तिला ॲडमिशन घेतले. बघा आम्ही तिला काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतो मी. आणि स्टेशनने तिला बुक पण दिलं एक. बुक दाखव. आणि छानपैकी बुक आहे. म्हणजे सगळे एकातच आहे. म्हणजे मराठी, इंग्लिश आणि गणित पण एकातच आहे. आणि ह्या बेल्ट मी आणलाय समृद्धीच्या मशीनसाठी. तिला मशीन पॅक राहील म्हणून त्यासाठी हा बेल्ट आणलाय. तर मी बघते तिला लावून आणि तुम्हाला दाखवते. 1 मिनिट दाखवते मी लावलाय. बघा काय एवढा व्यवस्थित बसला नाही. मला दुसरा आणायला लागेल मोठा वाला. बघा कापडाचा बेल्ट तो वाला मस्त बसतोय, पण हा वाला एवढा काय व्यवस्थित बसत नाहीये. तर छोटा वाटतो मला. केस पण अशी अर्धी बघा बघितली का व्यवस्थित नीट लावायला लागेल. भंग वगैरे काढून मशीन जाते पण थोडी उघडी राहते. उघडी राहू नये आणि मुलांनी धक्का वगैरे दिला तर असं पडू नये त्यासाठी मग बेल्ट पण दिसते का मशीन बघा ती दिसते थोडीशी. व्यवस्थित काय बसला नाही. मला वाटतं त्याला कापडीचं आणायला लागेल बेल्ट. हा बी छान आहे पण आपल्याला सेफ्टीसाठी पाहिजे. मशीन तर सेफ्टी राहिली पाहिजे. त्यासाठी श्रीषा उठलेल्या आहेत. काय झाली का झोप? हो झोप झाली का? बघा टाळ्या वाजवते. बाय 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 कर. बाय बाय बाय. काय करते? टाळ्या वाजवते. भांग वगैरे पाडून व्यवस्थित बेल्ट लावायला लागेल. आणि हे बघा समृद्धीला स्कूल बॅग पण आणली. छोटीच आणली, लय मोठी नाही आणली. इतक्या लांब जवळ लय लांब जायचे शाळेत आधीच तर म्हणलं वजाला कारण आपली सुट्टीच आणावी. आणि हे आणली वॉटर बॉटल. म्हणजे आपण तर वॉटर बॅग म्हणतो साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि हा टिफिन आणला ब्ल्यू कलरचा. छोटा भाजीवाला हा डब्बा छोटा. आणि स्पून पण आहेत. 2 स्पून आहेत. तिला लय आवडले बघा. किती नादवले ती. पप्पाने आणले. आणि वॉटर बॉटल. एवढं वजन घेऊन चालायचं त्याला पंचायत आहे. 3 नोटबुक सांगितलेत मॅडमने आणाय तिला सेपरेट. डब्याचं लावून होते. तर चला मी ह्यांना दिया उठले. त्या शिक्षा पण उठली, तिला पण जेवाय देते. आणि समृद्धीला पण बेल्ट मला वाटतं ह्या का उपयोगाचा नाही, दुसरा आणावं लागेल मोठावाला बघू. हा पण लावू शकतो पण त्याच्यावरनं मला अजून काहीतरी लावायला लागेल. कारण एका बेल्टनी काय होणार नाही. मग भीती वाटते ना वर्गामध्ये गेल्यानंतर मुलं एकामेकाला धक्का वगैरे मारतात. मशीन पडू नये. मशीनची सेफ्टी तर महत्त्वाची आहे.
म्हणलं जेवायला ती आणि मग तुमच्यासोबत बोलते. गव्हात व्हायला लागलं होतं सोंडीकडे, तर म्हणलं चला चाळून घ्यावं होतं. बघा एक सगळं अख्खं एक एवढं हो काय ठीक आहे, एवढं इथं अर्ध भरलेलं होतं. तुम्हाला मागाच्या कालच्या व्हिडिओ म्हणजे दाखवलंच होतं. कालचाच व्हिडिओ आपला कंटिन्यू करते आज. काल अर्धा आणि आज अर्धा शूटिंग घेतलंय मी. तर हे बघा हो काही गहू एवढे चाळून झाले तिथं बघा. आणि बाकीचे मी 5 किलो दळून पण घेतलेत. दळून वगैरे दळून झाले. आणि इकडे बघा श्रीषा आता आपली चांगली उठून खेळायला लागली या. एवढी काही रडत नाही, रडत होती तिला बघत बघतच एवढं दळण मी केलंय, म्हणजे चाळून घेतलं सगळं स्वच्छ केलं चांगलं. तरी पण एखादा राहायला असणार आहे. पण बघू त्याला पावडर आणलं तर विचार चाललाय की विकावतच म्हणजे हे, कारण आता हे घरचं आणल्यात ना खालचं हे ब्यायचं आणि हे पण अजून शिल्लक आहे थोडंसं, थोडं म्हणजे अजून अर्ध ठीक आहे. आणि हे अख्खं ठीक ह्याला पण पावडर लावून घेतली आणि त्याला पण पावडर लावून सगळ्याला पावडर लावून घेते उद्याच्याला. आणि बघू ही जमलं तर मला वाटते ही का नाही विकूनच टाकावं होतं एवढं, कारण एवढं आम्हाला लय होतं. आता 2-3 वर्ष काय गहू आणायची गरज पडणार नाही. बाजरी आम्हाला थोडी जास्त लागते, कारण गहू आमच्या तेवढं कोण खात नाही. बाजरी आमच्यात त्यांना बी आवडते, मला सगळ्यांना आमच्या सगळ्यांना बाजरी आवडते. गहू आम्ही चपात्या वगैरे करतो, पुऱ्या वगैरे करतो. ह्याच गव्हाच्या कुरवड्या पण केल्या त्या. ह्या गव्हाचा इतका चिक पडतो ना कुरवड्याला, लय भारी. कुरवड्याला 1 नंबर गहू व्हायचं, आता चिकले पडतो कुरवड्याला. तर चला बघू काय होतंय. मला थोडं अजून कुरवड्या पावसाचं वातावरण झालंय, पण बघू जमलं तर वाटते करा थोड्या कुरवड्या, कारण गहू तर असं हे करण्यापेक्षा कुरवड्या करू वाटते ते. कारण बघू वाळतात गॅलरीमध्ये पण, बारक्या बारक्या घातल्यावर फॅन खाली पण वाळते त्या. भाजी करायला होत्या ना कुरवड्या, कारण चांगल्या कुरवड्या मला मोडायला लागते त्या भाजी करायला, कारण आमच्या त्यांना पण कुरवड्याची भाजी आवडते. त्याच्यामुळं मग बघू जमलं तर मला थोडं भिजाय घालावं होतं, काय होतंय ते. बाहेर टेरेसवरचं जायचा विषयच नाही आता, कारण घरात हवेलाच वाळवायला लागतील. बघू मग कसं होतंय. तर चला अजून लय काम पडले, आता ते येतील तर बघा किती वाजले ते. हो का 4:30 झाल्या करेक्ट, ते येतात 5 वाजता. आता मला ही भरून गहू सगळं भरून ठिक्यामध्ये व्यवस्थित त्याचं तोंड बांधून मग मला नंतर अजून किचन आणि फरशी माझी राहिली, एवढं काम झालं ती एवढं करावंच लागल. आणि नाश्ता एवढं 3 कामं करायला लागतील अर्ध्या तास. जाऊ द्या चला मी मोका श्रीषा तिला मध्ये मध्ये करते, तिला आडवतच नको झाले. श्रीषा व्हिडिओ मध्ये एका झटक्यात उडून घेते सगळं. हा बघा दाखवते 1 मिनिट. श्रीषा आपल्या तर ओका 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 बघितलं का. बस 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 बस. आता सगळं काम आवरले बघा. आता बाकीचं सगळं काम आवरून घेतलं. आता म्हणलं चला ते येतील नाश्ता वगैरे करायचा आहे. बघा समृद्धीला खेळते, तिने बाहेर गॅलरीमध्ये झोका बांधलाय आणि आपली श्रीषा बघायला झोपली. छान झोपली श्रीषा, समृद्धीने गॅलरीमध्ये झोका बांधलाय. मी आताच आपली चक्की साफ केली, कारण कालचं रात्री दळण भरपूर दळलं होतं रात्री, त्याच्यामुळं मग साफ केली नव्हती. रात्री लेट झालं होतं म्हणून साफ केली नव्हती. मग आता साफ वगैरे केली चक्की आणि बाकीचं काम आवरले, फरशी वगैरे पुसून घेतली. आता फक्त त्याचा नाश्ता बनवायचा आहे. तर चला तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला आजचं हे म्हणजे छोटे छोटे ब्लॉग येतात, तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.